जर शेजारी तुमच्या घरी रोज काही ना काही मागण्यासाठी येत असेल तर त्याला असे उत्तर द्या. नंबर 1, सुरुवातीलाच मर्यादा स्पष्ट करा. शेजारी वारंवार काही ना काही मागायला येत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही तुमची मर्यादा स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. अनेकदा आपण नातं बिघडू नये म्हणून सुरुवातीला काहीच बोलत नाही आणि समोरच्याला वाटतं की तुम्हाला काहीच अडचण नाही, पण हेच पुढे जाऊन सवय बनतं. त्यामुळे शांतपणे आणि नम्र भाषेत सांगा की कधीकधी चालतं पण रोज शक्य नाही, कारण माझ्याही घरात काही गरजा आहेत. अशा प्रकारे सुरुवातीलाच रेषा आखली तर पुढचा त्रास टाळता येतो. नंबर 2, नकार देण्याची सवय लावा. नेहमी होकार देणं ही चांगली गोष्ट वाटते, पण तीच तुमची कमजोरी बनू शकते. त्यामुळे योग्य वेळी नकार देणं खूप महत्त्वाचं आहे. आज देऊ शकत नाही किंवा आज माझ्याकडे नाही असं स्पष्ट सांगायला शिका. नकार देताना अपराधी वाटून घेऊ नका, कारण प्रत्येक वेळी मदत करणं तुमची जबाबदारी नाही. जेव्हा तुम्ही ठामपणे नकार देता तेव्हा समोरच्यालाही तुमची भूमिका समजते. नंबर 3, कारण सांगून उत्तर द्या. फक्त नाही म्हणण्याऐवजी थोडक्यात कारण सांगितलं तर समोरच्याला ते अधिक पटतं. उदाहरणार्थ, मला स्वतःलाच लागणार आहे किंवा आमच्याकडेही कमी आहे असं सांगितल्यास समोरचा माणूस जास्त आग्रह करत नाही, कारण त्याला कळतं की तुमच्यावरही काही मर्यादा आहेत. पण कारणं देताना खोटं बोलणं टाळा, कारण ते पुढे उघड झालं तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. नंबर 4 मित्रांनो, सवय मोडण्यासाठी अंतर ठेवा. जर शेजारी सतत येत असेल तर थोडंसं अंतर ठेवणं आवश्यक असतं. प्रत्येक वेळी दार उघडणं किंवा लगेच प्रतिसाद देणं टाळा. कधी कधी दुर्लक्ष केल्यानेही समोरच्याला समजतं की आता पूर्वीसारखं सहज काही मिळणार नाही. यामुळे त्यांची सवय हळूहळू कमी होते आणि तो स्वतःच पर्याय शोधायला लागतो. नंबर 5, एकदाच ठामपणे नियम ठरवा. वारंवार सांगण्यापेक्षा एकदा स्पष्ट नियम ठरवणं अधिक प्रभावी ठरतं. जसं की आता पुढे फक्त अत्यंत गरज असेल तेव्हाच मदत करू शकतो असं स्पष्ट सांगा. हे सांगताना तुमचा आवाज शांत पण ठाम असावा. यामुळे समोरच्याला तुमची भूमिका नीट समजते आणि तो त्यानुसार वागायला लागतो. नंबर 6 मित्रांनो, नातं जपून स्वतःचा स्वाभिमान राखा. शेजारी पण टिकवणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःचा त्रास करून घेणं योग्य नाही. मदत करणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे नातं बिघडणार नाही अशा पद्धतीने पण स्वतःचा स्वाभिमान जपून उत्तर द्या. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान राखता तेव्हाच इतर लोकही तुमचा सन्मान करायला लागतात. नंबर 7, वारंवार मागणं सवय आहे हे ओळखा आणि त्यावरच उत्तर द्या. अनेक वेळा शेजारी खरोखर गरज म्हणून नाही तर सवयीने मागत असतात. ही सवय ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जाणवलं की तो प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी तुमच्याकडेच येतो तर त्याला थोडक्यात सांगा की तुम्हीही आधी स्वतःकडे बघा. प्रत्येक वेळी इथे येणं योग्य नाही हे सांगताना टोमणा न मारता पण वास्तव दाखवा. यामुळे समोरच्याला त्याची सवय लक्षात येते. नंबर 8, पर्याय सुचवा पण स्वतःवर भार देऊ नका. थेट नकार देताना कधी कधी पर्याय देणं उपयोगी ठरतं. जसं की तुम्ही दुकानातून आणू शकता किंवा इतर कुणाकडे विचारून बघा असं सांगणं. यामुळे तुमचा नकार मवाळ वाटतो पण त्याच वेळी तुम्ही तुमची जबाबदारी टाळता. अशा प्रकारे मदतीची भावना दाखवता येते पण स्वतःवर ताण न घेता. नंबर 9, वेळेचं कारण पुढे करा. प्रत्येक वेळी वस्तू न देण्याचं एक चांगलं कारण म्हणजे वेळ. आत्ता मी व्यस्त आहे, आत्ता शक्य नाही असं सांगितल्याने समोरचा लगेच परत जातो, कारण त्याला कळतं की तुम्ही सध्या मोकळे नाही. ही पद्धत भांडण टाळते आणि तुमचं कामही अडत नाही. नंबर 10 मित्रांनो, सतत देत राहिला तर अपेक्षा वाढतात हे लक्षात ठेवा. जर तुम्ही प्रत्येक वेळी काही ना काही देत राहिला तर समोरच्याची अपेक्षा वाढत जाते. त्याला वाटतं की तुम्ही नेहमीच मदत कराल. त्यामुळे कधी कधी जाणीवपूर्वक नकार देणं गरजेचं असतं. यामुळे त्यांच्या अपेक्षावर मर्यादा येतात आणि तो तुमच्यावर अवलंबून राहणं कमी करतो. नंबर 11 मित्रांनो, नम्र पण ठाम शरीर भाषा ठेवा. फक्त शब्द नाही तर तुमची शरीर भाषा ही खूप काही सांगते. बोलताना डोळ्यात डोळे घालून
शांतपणे आणि ठामपणे बोला. हसत हसत पण ठाम नकार दिलात तर समोरच्याला समजतं की तुम्ही निर्णय बदलणार नाही. यामुळे पुढच्या वेळेस तो विचार करूनच येतो. नंबर 12, एकदा नाही म्हटलं की त्यावर ठाम राहा. अनेकदा आपण नाही म्हणतो पण समोरचा पुन्हा पुन्हा विचारतो आणि शेवटी आपण होकार देतो. हेच चुकतं. एकदा नाही म्हटलं तर त्यावर ठाम राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमचा नकार कमकुवत वाटतो. ठामपणा दाखवल्यावरच समोरच्याला तुमच्या शब्दांची किंमत कळते. नंबर 13 मित्रांनो, स्वतःच्या घरच्यांनाही स्पष्ट सांगा. कधी कधी घरातील इतर लोक, विशेषतः कुटुंबातील सदस्य शेजाऱ्यांना सहज काही देतात. त्यामुळे तुम्ही ठरवलेली मर्यादा तुटते. म्हणून घरच्यांनाही स्पष्ट सांगा की प्रत्येक वेळी देऊ नका, काही मर्यादा ठेवूया. यामुळे सगळे एकाच भूमिकेत राहतात. नंबर 14 मित्रांनो, गोड बोलणं आणि वापरून घेणं यात फरक ओळखा. काही लोक गोड बोलून तुमच्याकडून काम करून घेतात. ते कौतुक करतात, आपुलकी दाखवतात, पण त्यामागे त्याचा स्वार्थ असतो. त्यामुळे फक्त गोड बोलण्यावर भुलू नका, त्यांची कृती बघा. जर ते फक्त गरजेच्या वेळी येत असतील तर त्यांचा अर्थ स्पष्ट आहे. नंबर 15, स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्या. शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरच्या गरजा. तुम्ही आधी स्वतःचा विचार केला पाहिजे. माझ्या घराला आधी लागणार आहे हा विचार ठेवला तर तुम्ही सहजपणे नकार देऊ शकता, कारण स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी हीच सर्वात मोठी असते. नंबर 16 मित्रांनो, वारंवार येण्यावर वेळेची चौकट ठेवा. जर शेजारी कधी कधी कोणत्याही वेळी येत असेल तर त्याला वेळेची मर्यादा सांगा. सकाळी किंवा संध्याकाळी चहा, इतर वेळी मला अडचण होते असं शांतपणे सांगितल्याने त्याला समजतं की तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. यामुळे तुमच्या दिनक्रमात व्यत्यय कमी येतो आणि त्यालाही नियम पाळण्याची सवय लागते. नंबर 17 मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिसाद देऊ नका. समोरचा आला की लगेच दार उघडणं किंवा लगेच वस्तू देणं टाळा. थोडा वेळ द्या, विचार करा आणि मग उत्तर द्या. यामुळे त्याला कळतं की तुम्ही प्रत्येक वेळी तत्पर नाही. ही छोटी सवय मोठा फरक घडवते, कारण त्याच्या मनात तुमच्याबद्दल नेहमी उपलब्ध असं समज कमी होतो. नंबर 18 मित्रांनो, एकाच प्रकारची वस्तू पुन्हा पुन्हा देणं थांबवा. जर तो वारंवार एकाच गोष्टीसाठी येत असेल, जसं साखर, चहा, भांडी किंवा इतर वस्तू, तर एकदाच सांगा की ही गोष्ट वारंवार देणं शक्य नाही. यामुळे त्याला त्याचीच सवय लक्षात येते आणि तो स्वतःच ती गोष्ट साठवून ठेवायला शिकवतो. नंबर 19, उपकारांची जाणीव करू द्या. तुम्ही आधी किती वेळा मदत केली आहे याची हलक्या शब्दात आठवण करून द्या. आधी अनेकदा दिले, आता थोडं तुम्हीही सांभाळा असं सांगितल्याने समोरच्याला जाणीव होते. हे टोमण्यासारखं नसून वास्तव दाखवण्याचा मार्ग आहे. नंबर 20 मित्रांनो, सतत मागणं योग्य नाही हे थेट सांगा. कधी कधी गोल गोल बोलण्यापेक्षा थेट सांगणं अधिक प्रभावी ठरतं. प्रत्येक वेळी मागणं योग्य नाही हे स्पष्ट शब्दात सांगा. आवाजात राग नसावा पण शब्दात स्पष्टता असावी. यामुळे समोरचा एकदाच विचार करतो आणि पुढे तीच चूक टाळतो. नंबर 21, दयेच्या भावनेचा गैरफायदा होऊ देऊ नका. आपण मदत करतो कारण आपल्या दया आणि माणुसकी असते, पण काही लोक या भावनेचा गैरफायदा घेतात. यामुळे मदत करताना थोडा विचार करा, ही खरोखरच गरज आहे का की सवय आहे, हा प्रश्न स्वतःला विचारा. यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. नंबर 22 मित्रांनो, स्वतःला दोष देणं थांबवा. नकार दिल्यावर अनेकदा मनात अपराधीपणा येतो. मी चुकीचं केलं का असा विचार येतो, पण हे थांबवा. प्रत्येक वेळी मदत करणं ही तुमची जबाबदारी नाही. स्वतःचा विचार करणं चुकीचं नाही तर आवश्यक आहे. नंबर 23 मित्रांनो, संवाद कमी करा पण कटुता नको. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर संवाद थोडा कमी करा, पण पूर्णपणे तुटकपणा आणू नका. नम्रपणे थोडक्यात बोला. यामुळे अंतर तयार होतं पण नातं पूर्णपणे बिघडत नाही. नंबर 24 मित्रांनो, तुमची भूमिका कायम ठेवा. एकदा तुम्ही नियम ठरवले तर त्यावर कायम राहा. आज एका सांगितलं आणि उद्या बदललं तर समोरचा गोंधळतो आणि पुन्हा जुनी सवय सुरू करतो. सातत्य ठेवलं तरच तुमचा शब्द वजनदार ठरतो. नंबर 25, शेवटी शांतता आणि समाधान महत्त्वाचं. या सगळ्या गोष्टीचा उद्देश एकच, तुमचं आयुष्य शांत आणि संतुलित ठेवणं.
शेजारी पण टिकवणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःचा त्रास करून घेणं योग्य नाही. योग्य मर्यादा ठेवल्या तर नातंही टिकतं आणि तुमचं मनही शांत राहतं. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.